सोड रे माझ्या पदराला धरू नको इकडे भजन चालू आहे आणि आमचे सागर बुवाच आहेत. जो ढोलकी वाजवतोय ना तो माझा भाऊ आहे सागर. नमस्कार मंडळी, मी अनुश्री. आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालो आहोत रत्नागिरीमधील फेमस स्थळे म्हणजे जिथं गणपतीची देऊळं आहेत व्हिजिट करण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी. त्याच्याचबरोबर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचं शाळा कॉलेज कुठं झालं आणि कुठं आम्ही ज्या वेळेला कॉलेजला असताना फिरायला जायचो ती जागा वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता थोडक्यात आम्ही आमची रत्नागिरी कशी आहे, त्यातले कुठचे फेमस ठिकाण आहेत फिरण्यासाठी आणि आम्ही कुठे कुठे फिरलो ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण अजून दोन स्थळ आहेत जी रत्नागिरीमध्ये खूप फेमस आहेत, एक म्हणजे पावस आणि गणपतीपुळे. पण त्या ठिकाणी आम्हाला जाणं शक्य होत नाही कारण की आता आमचं टाइम लिमिट खूपच कमी आहे आणि हा व्हिडिओ जो आम्ही बनवतो आहे तो एकदम शॉर्ट पिरियड मध्ये बनवतोय. आताच आमचं जेवण झालं, मी अनुसीच्या घरी गेलो होतो आज जेवणासाठी. तर अगस्त्य जेवून तिथं झोपला कारण बऱ्याच ठिकाणी फिरणार होतो, म्हणून अगस्त्याला घेऊन फिरण्यापेक्षा म्हटलं तू घरी आराम करेल कारण की उद्या आम्ही निघणार आहोत. आम्ही आलो इथे गाडीतळ एरिया. हे अरुण ट्रेडिंग कंपनी, हे खूप जुनं दुकान आहे आणि आम्हाला जेव्हा वया पुस्तकं वगैरे काही लागायची ना शाळेचं सामान तर सगळं तिथे मिळत. ही आमची शाळा 5वी ते 10वी पर्यंत आम्ही इथेच होतो. आता 11वी आणि 12वी पण झाली आहे. मी तर पहिलीपासून ह्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. पण ही शाळा आहे ना, ही मोठी शाळा आम्ही म्हणायचो कारण इथे 5वी ते 10वीचे वर्ग भरायचे. आहे परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर. ही फाटक हायस्कूलचीच आहे पण इथे 1ली ते 4थी वर्ग भरतात आणि बालवाडी सुद्धा इथे आहे. इथे आम्ही 1ली ते 4थी केली आणि मग आम्ही त्या मोठ्या शाळेत गेलो. पण इथेच होतात ना ह्या शाळेत. रत्नागिरीची जवळजवळ मुलं इथेच शिकलेली आहेत. तर आता आम्ही निघालो आमचं कॉलेज, तिथं आमचं शिक्षण झालं, गोगटे जोगळेकर कॉलेज. इथे हॉस्टेल आहे मुलींचं. इथे एक हॉटेल आहे ओम साई. इथे आम्ही कटवडा मिसळपाव खायला यायचो आणि तिकडची मिसळपाव ना खूप भारी. कधी जर तुम्ही आलात आणि जर तुम्ही कधी टेस्ट केली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला तिकडची मिसळपाव आवडायचा का कटवडा आवडायचा आहे का. तसेच आहेत. आणि हे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीचं आणि ही मागची बाजू आहे सिव्हिलची. पुढची बाजू त्या साईडला आहे रस्त्याच्या त्या पलीकडे. आता आपण कॉलेज रोडला जातोय. हे नवीन केलं ना ग्रीनिंग म्हणजे चालण्यासाठी. तर पहिलं इथे काहीच नव्हतं. असेच आम्ही सगळ्यांजणी ग्रुपने यायचो कॉलेजला. खूप आठवण आली मला आता माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना पण ते दिवस आठवले असतील. त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणता प्रसंग आपला आठवला कॉलेजचा. हे GGPS हे शाळा आहे, हॉस्टेल आहे मुलांचं आणि हे आमचं कॉलेज. हे आर्ट्स कॉलेज आणि आमचं कॉलेज कॉमर्स नंतर आलो. हे इथे आहे ना, हे आर्ट्स आणि कॉमर्स आहे आणि इथेच माझं लॉ कॉलेज सुद्धा होतं. लायब्ररी लागून संध्याकाळी आमचं लॉ कॉलेज असायचं आणि सकाळच्या वेळेत हे असायचं आणि ही लायब्ररी आहे इथे लागून. चला हे आमचे कॉलेजचे दिवस आठवलं तर की भारी वाटतं एकदम. आणि इथे हे मेस्त्री हायस्कूल आहे. हे मेस्त्री हायस्कूल आहे आणि हे माऊली जे आहे ना हे आमचं फेमस वडापाव सेंटर. इथे आम्हाला कॉलेजला ना सरांनी आम्हाला पकडलं सुद्धा होतं. त्यांचं लेक्चर बंक करून आम्ही इथे वडापाव खायला आलो होतो. हे आहे आमचं गोगटे जोगळेकर. हा सायन्स. हे रत्नागिरीतलं सगळ्यात मोठं कॉलेजचं ग्राउंड आहे. मोठ्याच्या मोठं. इथे मॅचेस वगैरे होतात. आमचे जेव्हा लॉ कॉलेजचे पण व्हायचे ना ते इथे कार्यक्रम व्हायचे सगळे. कॉलेजच्या खूप आठवणी आहेत आमच्या ह्या. म्हणजे जवळजवळ आमची आयुष्याची 5 वर्ष आम्ही इथे घालवली आहेत ना. जुन्या आठवणी. इथे एम्प्लॉयमेंट कार्ड आम्हाला काढून मिळायचं. तेव्हाचे दिवस मस्त दिवस होते ते. कॉलेजच्या इकडनं पुढे निघालो ना, डाव्या रोड तुम्ही पकडलात ना की खाली जर तुम्ही निघाल ना तर भाटेच्या इकडे भाटे आहे इकडे. हा भाटेचा ब्रिज क्रॉस केला की तुम्हाला पण लागतं पूर्ण. त्याच्या पुढे गरीविनायक गणपतीचं देऊळ समोर आहे ना. हा मांडवी जो पूल दिसतोय ना तो मांडवीचा पूल आणि तो जो डोंगर दिसतोय ना तो लाईट हाऊस आहे तो आणि भगवती भाग. आणि हा जो सर्व पट्टा जो दिसतोय ना
हा कुठला आपण जयस्तंभावरून जे खाली उतरतो ना, आणि हा जो एरिया आहे ना, हा खालचा जुव्यातला एरिया, जुवा करला वगैरे तो तिथे दिसतोय ना, तिकडे जुवा करला आंबेसे तो भाग. आणि इथून आता तुम्हाला इथून दिसणार नाही, पण जो थिबा पॉइंटचा आहे ना इथून पण दिसतो. आणि थिबा पॉइंटवर जर तुम्ही गेलात तर हा भाट्याचा पूर्ण परिसर तुम्हाला दिसतो पॉइंटवरून. ही कमान उभारली, पहिल्यांदा कमान वगैरे नव्हती. हे श्री झरीविनायक मंदिर इथे आहे ना. माघी गणेशोत्सव असतो ना त्यावेळेला उत्सव असतो, त्यावेळेला महाप्रसाद वगैरे सगळं असतं इथे. तर आता आपण आलो आहोत झरीविनायक देवळाच्या इथे. हे देऊळ गणपतीचं स्वयंभू मंदिर आहे हे भाट्यामध्ये. भाटे गाव आहे तिथे आहे हे. तर तिथं आता आम्ही पोहोचलेलो आहोत. ज्या वेळेला आम्ही यायचो कॉलेजच्या टायमिंगला त्यावेळेला फक्त हे देऊळ होतं. हे जे आता इथं आजूबाजूला जो त्यांचा परिसर दिसतोय, ही कमानी घातलेलं हे साईड वगैरे, ही जी समोर कमान दिसते ती वगैरे काहीच नव्हती. तिकडनं हे असं गार्डन सारखं केलंय ना, ग्रास. आता हे सगळं नवीन केलेलं आहे, डेव्हलप केलं. हे मूषकराज इथे आहेत. सुंदर मूर्ती आहे ही पण मूषकराजांची. हे गोमुख आहे ना, ते 12 महिने वाहत असतं, कधी पाणी नाही. हे ना गोमुख आहे, त्याच्यातून पाणी ना थंड आणि गोड असतं. लोक बाटल्यांमध्ये येऊन भरून पिण्यासाठी घेऊन जातात. मासे कासव पण आहे बघ. हो, कासव पण आहे. कासव पण 2 आहेत कासव. दरवाजा बंद, आतमध्ये जाता येणार नाही. हे गणपती बाप्पा झरीविनायकचे गणपती आणि स्वयंभू मूर्ती आहे ही गणपती बाप्पांची. झाली आहे ना, पहिल्यांदा आपण यायचो ना तेव्हा देवळाच्या इथे येऊन इथं बसायचो. त्यावेळेला एवढं काय डेव्हलप झालं नव्हतं, आता बरंच डेव्हलपमेंट झाले तिकडे. आणि ते खूप शांत वाटतं एकदम सपाटच्या बाजूला. आणि हा रोड जो जातो ना इथून तो सरळ जाणार, हा सरळ पावसला राजापूर त्या रस्त्याला. आणि वरती इकडेच कोहिनूर हॉटेल आहे, तिथे यांचं कॉलेज आहे. तिकडं कॉलेज पण माझं तिकडच झालं. चल मग निघूया पुढे. आता आपण जातोय ना, माझं कॉलेज कोहिनूर कॉलेजचा रोड आहे ना, तो हा रस्ता इकडनं पुढे गेला की माझं कॉलेज आहे. हे जे डाव्या बाजूला आहे ना, हे हॉस्टेल होतं, आता बंद पडलं. आता हॉस्टेलला कोण राहत असतील मला वाटतंय. हे आमचं कॉलेज. आता खूप बदल झाले. इथे माहितीये ते फुल 2 धमाला, फुल 3 धमाला आहे ना मराठी पिक्चर, त्याचं शूटिंग पण इकडे झालं होतं. आता इथे लोक वगैरे आलेत ना. आता हे पॉइंट आहे ना, तिथून टेबल पॉइंट आहे ना तो, की तिथून खूप छान दिसतो समुद्राचा व्ह्यू. त्याच्यासाठी लोक. आणि हे रूम पण आता आहेत ना, ते रूम पण आता रेंटवर, म्हणजे हॉटेल त्यांचं झालंय हे आता तयार. इथे पहिलं कॉलेज होतं ना, तर आता इथे हॉटेल तयार झालंय. क्लासरूम होते ना, ही दिसते ना एंडला एकदम लास्ट, ती आमची खालची क्लासरूम होती. आता ते सगळे ना त्यांनी रूम मध्ये कन्वर्ट केली आहे. याल ना, तर रस्त्यामध्ये उजव्या बाजूला हा भाटेगावकडे रोड जातो. जो रोड जातो भाटेगाव, आणि त्याच्या समोरच हा रोड जातो तो बीच वरती जातो. तो भाट्यातल्या बीच जाऊन येऊया ना जरा ग्राउंड मध्ये. भाट्याचा बीच या बाजूला. या आठवणी आहेत खूप आमच्या जुन्या ह्याच्याशी जोडलेल्या. प्लॅटफॉर्म सारखं बनवलेलं आहे ना. हे पार्किंग साठी वगैरे काही नव्हतं, नुसती वाळू होती इथे पहिली. म्हणजे डेव्हलप काहीच नव्हतं झालेलं. हा समुद्र किनारा आहे भाट्याचा. आता गर्दी नाहीये तशी म्हणायला. आता जसं संध्याकाळ होईल ना तशी लोक येतील. भाट्याचा समुद्र किनारा आहे. आणि इकडे असे सगळे स्टॉल लागलेत. आणि इकडे आम्ही आलोय शेव बटाटापुरी खायला, कारण आलो की इथे यांच्याकडे शेव बटाटापुरी खातो. तर आता आपण शेव बटाटापुरी खाऊन घेऊया. आपण आता वाजले किती साधारण असतील? 4:30 5. 4:30 5 वाजले. शेवटपुरी खाऊन घे, मग निघूया. शेवपुरी बटाटापुरी. आता आपण भाटेपुरीला पुढे निघालो. काशी विश्वेश्वर आपण पोहोचलोय. आणि या साईडला आहे ना, डाव्या साईडला हे रत्नागिरीचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, जिल्हा सत्र न्यायालय. हे इथे पोस्ट ऑफिस आहे मेन. इकडनं उजवीला घेतलं ना गाडी उजवीकडे. हे इथून आपल्याला कॉलेजला रोड जायला. आणि हा रोड आहे ना इथे तो कोर्टाकडे रोड जातो. हे दिवस आहेत ना कॉलेजचे दिवस, हे आता आठवले की आता कामाला सगळेजण लोक आपले सगळे विद्यार्थी
समोरचा रस्ता आहे तो आला गुप्ते कॉम्प्लेक्स. या बिल्डिंगचं नाव आहे लाला कॉम्प्लेक्स. इथे झेरॉक्स काढायला आम्ही कायम असायचो. परीक्षा आली की झेरॉक्स काढायला इकडे. परीक्षा आली की झेरॉक्स काढायला इथे. पूर्ण लायब्ररी मधून बुक्स घेऊन यायचो. नोट्स काढायला कोणी लिहिलेला ते घेऊन यायचो आणि इथे झेरॉक्स. हे लाला कॉम्प्लेक्स म्हणजे कॉलेजला हे लाला कॉम्प्लेक्स खूप प्रसिद्ध आहे. हा तो खाली आंबे शेतात करल्याला. हा आंबेशेत करला या रोडला जातो. आणि इकडून 4 रस्ते आहेत. हे सरळ गेलो तर पोलीस स्टेशन, SP ऑफिस, खाली गेलो की आपलं बस स्टँड, बाजारपेठ. हा आणि वरच्या साईडला गेलो की मारुती मंदिर सर्व हात कम्यापर्यंत. हा तर आता आम्ही मांडवी बीच वरती आलोय. हा रत्नागिरीचा मांडवी बीच आहे. इथं गणपती विसर्जन पण केलं जातं. लहान असताना आम्ही इथे यायचो घरातल्यांबरोबर फिरायला. आणि तिथे समोर जो डोंगर दिसतोय तो किल्ल्याचा डोंगर आहे. आणि ह्या बाजूला जो डोंगर दिसतोय तो भाटेचा एरिया आहे. या मांडवी बीच वरती आम्ही रत्नागिरीकर असा एक होर्डिंग लावलेला आहे. म्हणजे असं त्यांनी लिहून ठेवलं आम्ही रत्नागिरीकर. हे बघा. आणि ह्या साईडला जो डोंगर दिसतोय तो पेठ किल्ल्याचा डोंगर. इथं हे लागून एक सी फॅन हॉटेल आहे मांडवी बीच वरती. आणि इथे स्वरूपा म्हणून लंच अँड परमिट रूम आहे. आणि हा मांडवी किनारा. महापुरुषाचं देऊळ आहे इथे. आणि हा जो रोड आता जातोय ना तो सरळ आपला मुंबई गोवा. विठोबाची मूर्ती तुम्ही बघताय ना खूप मोठी मूर्ती आहे. इथे मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे हे. आणि त्याच्या बाजूलाच लागून ना शासकीय विश्रामगृह आहे. त्याच्या बाहेरच हे पार्क आहे. विवेक हॉटेल. हा हे हे माळनाक्यामध्ये हे गार्डन बनवलं आहे. आणि इथं नुकतीच म्हणजे मागच्याच वर्षी वाटतं विठोबाची मोठी मूर्ती त्यांनी उभारलेली आहे. तर आता आपण इकडनं चाललोय रत्नागिरीचा राजा आहे ना मारुती मंदिरला त्याच्या दर्शनासाठी. तर आता आपण तिकडे जाऊया. आता आपण पोहोचलो मारुती मंदिर. हे मारुती मंदिरला जो रत्नागिरीचा राजा आहे ना तो मारुती मंदिर सर्कल आहे. जिथे मारुतीचं देऊळ आहे ना त्याच्या बाजूलाच त्याचा मंडप आहे. मारुती मंदिरचा परिसर आहे. आता सगळी नवीन नवीन दुकानं झालेत. आम्ही जवळजवळ वर्षाने बघतो त्याच्यामुळे आम्हाला सर्व नवीन नवीन वाटतं. ते कलश आहे. हे इथे मारुतीचं देऊळ आहे त्याच्यामुळेच या एरियाला मारुती मंदिर असं नाव आहे या. आणि आतमध्ये तुम्ही बघाल ना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे ना. मारुती मंदिरच्या सर्कलमध्ये आलो आणि सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे ना त्यांची मोठी मूर्ती आहे. अश्वारूढ पुतळा आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला मावळे असे उभे केलेले आहेत. असं त्यांनी देखावा बनवलेला आहे. हत्ती वगैरे आहे. सनई चौघडे आहेत त्याच्यामध्ये. आणि जो सुरुवातीचा भाग पडतो ना तोफा ठेवल्यात त्यांनी. हा आणि म्हणजे त्याला किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे त्याला. आणि याच्याच बाजूला इथे हे रत्नागिरीचा राजा आहे त्याचा मंडप आहे इथे. आणि आतमध्ये इथे भजन वगैरे चालू आहे आता. गणपती बाप्पाची तुम्ही सुंदर मूर्ती बघताय. इकडे भजन चालू आहे. आणि आमचे सागर बुवाच आहे. इथं पण लालबाग राजासारखं चित्र आहे ना गणपतीचं. आणि आपण गेलो ना असं काय धावपळ असं म्हणजे चला चला पटापट पुढे व्हा. देवाच्या चरणाला स्पर्श करून व्यवस्थित शांतपणे आरामात केले. काही गडबड कसलीच नव्हती. असं पाहिजे म्हणजे आता आपण देवदर्शनाला गेलो तर येणारा कोणी माणूस सेम सगळीकडे सारखाच असं नाही पाहिजे. लहान मोठा श्रीमंत गरीब काहीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला अगदी फुलं दिली. त्याच्यामुळे गणपतीच्या पायाला स्पर्श करून आम्ही अगदी छान दर्शन घेतलं. तर आता आम्ही मारुती मंदिरवरनं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खाली आलो. आणि नाळनाक्यातला जो बस डेपो आहे ना तिकडनं पुढचा जो नेक्स्ट लेफ्ट आहे ना तो घेऊन आम्ही निघालेलो. हे इथे हॉटेल लँडमार्क आहे. हे आकाशवाणी केंद्र आहे रत्नागिरीचं. तुम्हाला मी दाखवतो. आता हा जो स्पॉट आहे ना इकडे थिबा पॉइंटला जायचा रस्ता इकडे. आणि इथं आहे तो थिबाचा राजवाडा. थिबा राजवाडा जो आहे ना तो या साईडला आहे. तर आता आपण जाणार आहोत थिबा पॉइंटला.
गेल्यानंतर भाट्याचा समुद्र किनारा वगैरे दिसतो, तो हा असा भाट्याचा समुद्र किनारा. हे इथे उभं राहिलं ना की तुम्हाला नवीन झालं. हो, पहिल्यांदा नव्हतं इथे, पहिल्यांदा काहीच नव्हतं. आपण किती वर्षांनी आलोय आता. वर्षाने म्हणजे प्रचंड, म्हणजे मला असं वाटतं मी 10-12 वर्षाने आलो इथे. त्यांचं घर आहे. ठिबा पॉइंट आहे, ह्याचा हा एंट्रन्स आहे. राजमाता जिजामाता उद्यान रत्नागिरी नगरी परिषदेतर्फे. आणि हे इथे बघाल तुम्ही तर धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा आहे इथे बघाल तुम्ही. हा एंट्रन्स आहे. तिकीट फी आहे तर लहान मुलांसाठी 5 रुपये आहे आणि मोठ्यांसाठी 10 रुपये आहे. इथून जर तुम्ही आतमध्ये जर गेलात ना तर खूप सुंदर व्ह्यूज मिळतात तुम्हाला बघायला. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. हे इथे तिकीट काउंटर आहे. आणि हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तर आता आम्ही तिकीटं काढली दोघांची पण आणि आतमध्ये आलो आहे दिवा पॉईंटला. तिकडे वरती जायच्या आधी आपली चप्पल काढून ठेवायची, नंतर आतमध्ये एंटर व्हायचं. कारण धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा आहे तर तिथे आतमध्ये चढण्यापूर्वीच तुम्हाला पायऱ्यांखाली चप्पल काढावे लागतात. पूर्वीचं त्यांनी असं बुरुज सारखं बनवलेलं, किल्ल्याचा बुरुज असतो ना त्याप्रमाणे. तर आता आम्ही तुम्हाला वरती घेऊन जातो आणि लोकांना कशी दृश्य दिसतात ती दाखवतो. लोकांना असं पुढे गेलं तर महालामध्ये जसे पिलर असतात ना मध्ये, तसं त्यांनी बनवलेलं. आणि आपले किल्ले असतात ना, किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे तसंच त्यांनी केलेलं स्ट्रक्चर बनवलं. आणि तुम्ही खालून जर आलात तर समोर जो मला दिसतं ना मगाशी जो तुम्हाला ब्रिज दिसतोय समोर, त्या ब्रिजवरनं आम्ही मगाशी गेलेलो. तो भाट्याचा ब्रिज आहे तो. तिकडनं आम्ही गेलो तो भाटे गावामध्ये. आणि तिकडे तुम्हाला वरती जे दिसतात ना बिल्डिंग त्या डोंगरावरती, तिथे त्या समोर दिसतात, तिथं माझं ते कॉलेज. आणि त्याच्या खाली डोंगराच्या पायथ्याशी ते देऊळ आहे गणपती. मगाशी म्हटलं ना कर्ला आंबेशेत, तो हा स्पॉट इकडचा. आणि हा जो खालचा भाग आहे त्याचं मी नाव विसरूनच गेलोय. कोणता भाग? राजीवडा ना. राजीवडा. हा राजीवडा. आणि तिथे आहे ते समोर दिसतंय ते गोगटे कॉलेज इथे. असं हे इकडनं तुम्हाला एका स्पॉटवर ना सर्व दिसेल. आणि ना हे सर्व मोठं एक पार्क बनवलेलं आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे आणि मोठ्या लोकांना बसण्यासाठी बाकडी पण जाऊन ठेवली बघ. लहान मुलांना झोपड आहे आणि घसरगुंडी, स्लायडिंगचं. इथं हे फाउंटन आधी चालू होतं, आता पण बंद आहे. माहिती नाही संध्याकाळी चालू करतील का लाईट लावल्यावरती. आणि त्या बाजूला तो स्टेज आहे. तिथे कधी प्रोग्राम मी ऐकले नाही झालेले वगैरे. मी पण नाही बघितले. जाऊया आपण वरती. जसे जाऊ ना तसे अजून आपल्याला वेगवेगळे बाहेरचा व्ह्यू दिसेल आपल्याला. आणि जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे ना तिथपर्यंत आपण जाऊ. हा पहिला पॉइंट आहे थांबण्याचा. मगाशी आपण खाली होतो ना, खाली वरती आलो. इथे होतो आपण अजून आता वरती बघ. तो समोर जो दिसतो ना इंडियाचा फ्लॅग, ते कलेक्टर ऑफिस जय स्तंभ एरिया. तो झेंडा दिसतोय भारताचा. तिथे कलेक्टर ऑफिस आहे. इंडियाचा फ्लॅग दिसतोय, तो कलेक्टर ऑफिस नसणार आहे. नाही, ते पोलीस होमगार्डचा आहे ना, त्यांचा आहे तो फ्लॅग. हे समोर दिसतंय ना ते आपलं आमचं गोगटे कॉलेज आहे. खरोखर जे म्हणतो ना आपण कोकणात आल्यानंतर हिरवळ निसर्गरम्य दृश्य दिसतात त्याला म्हणतात कोकण. हे अनुभवायचं असेल तर तुम्ही रत्नागिरीला नक्की कोकणात या आणि आमच्या रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्ही खूप आनंदून झाली. आता एक जिना आम्ही चढून आलो होतो, दुसरा जिना चढतोय. आता आपण टॉपला आलो आणि इकडनं स्टॅच्यू दिसतोय ना पुतळा. हा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे. आता आपण त्यांच्या जवळच आलेलो आहोत, एकदम 3rd फ्लोअर वरती म्हटलं तर. आणि ह्या बाजूला समोर आपल्याला जर भूक लागली असेल तर खाण्यासाठी इथं स्टॉल आहे. तर इथं फ्रँकी, भेळ, शेव बटाटा पुरी, आईस्क्रीम सगळं अवेलेबल असतं. इथे लहान मुलांचं खेळण्यासाठी आहे इथे. आता याच्यामध्ये ना त्यांनी माहिती दिली, रत्नागिरीमध्ये तुम्ही आल्यानंतर कुठं कुठं जाऊन व्हिजिट करू शकता, कोणती
छान छान ठिकाणं आहेत रत्नागिरीमध्ये. तुम्हाला थोडंसं झूम केलं ना की तुम्हाला दिसून जाईल. आणि इथं समोरच माझ्या जिजामाता यांचा पुतळा आहे आणि त्यांची पूर्ण जे शिवाजी- गोष्ट हा, गोष्ट. त्यांची पूर्ण गोष्ट पाठी दाखवली शिवाजी महाराजांची. थोडक्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे शिवाजी हो. महाराजांचं. असं त्यांनी कलाकृती उभारलेली हा, आहे. बघितलात ना तर शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जातात ना त्यावेळी जिजामातांचे आशीर्वाद घेतानाच आहे. बरोबर. आणि इकडे बघाल ना तुम्ही तर कोंढाणा किल्ला काबीज करण्यासाठी जेव्हा तानाजी मालुसरे जातात ना तेव्हा त्यांनी जी गर्जना केली होती, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हा, आता आपण आलो आहे खाली रत्नागिरी ST स्टँडच्या इथे. त्यांना बस बाहेर पडते. हा, हे रत्नागिरीचं ST स्टँड आहे. ते आता नवीन होणार आहे. किती वर्ष झाली? अजून 2 वर्ष, काही जास्त झाली वर्ष, अजून झालं नाहीये. कधी होणार आहे आणि रत्नागिरीच्या लोकांना कधी त्याचा उपभोग मिळणार काय माहिती. हे बाजारपेठ रत्नागिरीची. हे रत्नागिरी ST स्टँडचं मार्केट आहे. रत्नागिरीचं राम मंदिर आहे. ही राम आहे. कपड्यांची दुकानं, भांड्यांची दुकानं. हा, तुम्हाला हे रत्नागिरीचं हे मार्केटच आहे. तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला सगळं काही इथे मिळून जाईल. सगळं रत्नागिरीची बाजारपेठच आहे. कारण इथेच सर्व तुम्हाला गणपतीमध्ये सामान खरेदी केलं होतं ना, ते इथेच होतं. कारण हे जे रत्नागिरी बाजारपेठ आहे ना हे मध्यवर्ती ठिकाण आहे लोकांना. बाकीच्या गावागावातून बाजार भरतो पण ही मुख्य जी बाजारपेठ आहे ना तीही रत्नागिरीची बाजारपेठ आहे. इथे लोक सामान घ्यायला येतात. इव्हन आम्ही पण येतो. हा, इव्हन आम्ही पण इकडेच येतो बाजारपेठेमध्ये. हे छाया उपहारगृह आहे. इथे पॅटीस खूप चांगला मिळतो. तर आम्ही घरी आलो. मी रत्नागिरीतली जी फेमस ठिकाणं आहेत ती तुम्हाला दाखवली. पूर्ण एक रत्नागिरी आम्हाला एक्सप्लोअर नाही करायला मिळाली. नेक्स्ट टाईम आल्यावरती आम्ही पूर्ण रत्नागिरी एक्सप्लोअर करू तुम्हाला. पण ह्यावेळी जी रत्नागिरी सिटीमध्ये जी मेन अशी जी फिरण्याची ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला दाखवली. जुनी पद्धत गेली, आता हे वापरायचं मशीन सारखं. अगस्त्य नको. हा, अगस्त्य शिकतोयस तू कसा नारळ सोलायचा. हा, आमच्या घरातली शाळी आहे ती माडावरची. द्यावा, आम्हाला सगळ्यांना आवडतात. माडावरची शाळी आमच्या गोड पाणी असतं. हे खोबरं, सगळी खोबऱ्याची शाळी आहे. आता खोबरं काढणार ना. हा, हा, मी तुला काढून देतो. हे बघ खोबरं बघ किती मोठं आहे, मस्त एकदम पातळ आहे. मलई आहे मलई. होय, शाळी पप्पाने काल काढली होती, आज माडाची आपल्या. आणि गोड आहे. मी 2 शाळी प्यायलो सुद्धा. अगस्त्य घे, हे घे वर बघ. हा, चप्पल घाल तू. मस्त आहे. कसं आहे चवीला? गुड. ओके. तर नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालो आमच्या गावाहून दुबईला जाण्यासाठी. आज आमची संध्याकाळची 5:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस आहे. ट्रेन तिने आम्ही निघणार आहोत. तर आता आम्ही घरात तयारी झाली आहे. आता घरातून बाहेर पडतोय. गाडी बोलवली कारण आम्हाला स्टेशनला जायचं आणि आमच्याबरोबर नेहमीप्रमाणे बॅग आहेत. तर मग आता आम्ही तिकडनं निघतोय. तिकडनं आता तसंच आम्ही मुंबईला जाऊ रात्री साधारण 12. हा, तर ट्रेन कशी आहे लेट वगैरे काही कळत नाहीये. पण साधारण किमान जर लेट झाली ट्रेन तर 1 वाजेपर्यंत आम्ही ठाण्याला जाऊ. नाहीतर रेग्युलर टायमिंग असेल तर आम्ही 11:30 वाजेपर्यंत ठाण्याला पोहोचू व्यवस्थित. आणि तसंच उद्या दुपारी आमची फ्लाईट आहे दुबईसाठी. 3:30ची फ्लाईट आहे. तर साधारण आम्ही दुबईला 5:30 पर्यंत पोहोचू. तर अशी आमची प्रवासी जर्नी होणार आहे. मन तर उदास झालेलं आहे कारण एवढे दिवस सुट्टी होती, मस्तपैकी एन्जॉय केलेला. मन तर खूप उदास आहे निघताना कारण एवढे दिवस आपण घरी राहतो. सर्व आपल्याला आपले एन्जॉयमेंट असते. कोणत्याही टायमिंगला उठा, कोणत्याही टायमिंगला झोपा. खाण्यापिण्याचा पण काही टायमिंग नसतो कारण बाहेर आपण असलो की एक टाइम टेबल असतं त्याप्रमाणेच आपल्याला वावरावं लागतं. एक रुटीन ठरलेलं असतं त्याप्रमाणे जावं लागतं. पण आता कसं आहे घरी असलं की कसं एक रिलॅक्स असतो आपण.
मस्तपैकी एन्जॉय लाईफ असते ती एक सुट्टी म्हणजे असते आणि आपली घरची माणसं असतात मेन म्हणजे सोबत. पण आता परत दुबईला गेल्यावरती आपलं आहे ते रुटीन, शेवटी तो जीवनातला पार्ट आहे. आता निघूया, देवाच्या पाया पडून घरातून बाहेर पडायचं. चला आता आम्ही निघालोय घरातून. बॅग वगैरे पुढे घेतलेले आहेत, बॅग घेतलेले आहेत गाडीमध्ये आणि ह्या 2 छोट्या बॅग आहेत. हे 2 चंगू मंगू आमचे. सामान बी पण काही नाही, फक्त माणसं आहेत. तर घरातनं आम्ही बाहेर पडलो. घरातनं निघताना थोडं मन उदासच होतं, कारण की आता आम्ही म्हटलं होतं मगाशी मजा केलेली अक्षरशः सुट्टी म्हणजे. आता परत आपलं आहे तेच रुटीन सुरू होणार आहे. दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत, एक लाईफ स्टेबल राहिली पाहिजे. तर आता निघूया, ऑन द वेच आहोत आम्ही रेल्वे स्टेशनसाठी. जाताना आता फक्त अनुश्रीजीच्या बाबांना आणि काकांना बरोबर घेणार आहोत, कारण काल आम्ही गेलो होतो, त्यांनी सांगितलं की आम्ही पण येतो तुम्हाला सी ऑफ करायला. तर आता आम्ही त्यांना पिक करायला निघालेलो. तर आता गाडीमध्ये अनुश्रीचे काका आणि बाबा दोघं पण आलेले आहेत आम्हाला सोडायला. आता कसं त्यांच्या जवळच आहे, मस्तीच करतोय. अनुश्री काय बोलायचंय? ऐकताना चला. आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला. तर आहे ना, रेल्वे स्टेशनचं आता काम चालू आहे, म्हणजे नूतनीकरण करतायत, बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे रस्ता थोडा खराब आहे. आणि आमची ट्रेन यायला 6 वाजेपर्यंत येणार आहे ट्रेन. एकदा प्लॅटफॉर्मवर पोचलो ना की टेन्शन जाईल, कारण बॅगा एवढ्या आहेत ना. स्टेशनवर पण बरीच गर्दी आहे, कारण आता सगळे लोक निघाले आहेत आपापल्या घरी. गणपती उत्सव झाले, तर सगळेजण परतीच्या प्रवासाला लागले आहेत. तर आता आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता आमची ट्रेनचा टायमिंग आहे तो 6 वाजताचा आहे. ट्रेन 6ला एक्सपेक्टेड आहे, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती येणार आहे. तर आता काका गेले आहेत स्टेशनचं तिकीट काढायला. आमची तिघांची जर तिकीट आहे ना, आता प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती तिकडनं आपली ट्रेन आहे. आता निघालो आम्ही ट्रेनने, आपली जर्नी चालू झाली. आता रत्नागिरीतून निघालो, आता मुंबईकडे प्रवास. आणि उद्या आमची फ्लाईट असणार आहे दुबईसाठी. तर चला, आता आम्ही जवळजवळ रत्नागिरी सोडून आम्हाला 1.5-2 तास झाले आहेत. आणि आता पॅन्ट्रीमधून आम्हाला जेवण आलं आहे. तर आता तुम्हाला ना मी जेवण दाखवते की पॅन्ट्रीमध्ये ट्रेनमध्ये एक्सप्रेसमध्ये तर तुम्हाला जेवण व्हेज आणि नॉनव्हेज आहे. त्यांनी व्हेजमध्ये आम्हाला सांगितलं की पनीरची भाजी, एक सुकी भाजी असेल आणि नॉनव्हेजमध्ये चिकन करी असेल म्हणून. तर आता तुम्हाला मी जेवण दाखवते काय आहे. व्हेज मागवलं, व्हेज आणि नॉनव्हेज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नॉनव्हेजमध्ये त्यांनी चिकन करी सांगितली होती, पण आपण चिकन करी घेतली नाही, आपण व्हेजच मागवलं. तर व्हेजमध्ये बघाल ना तर जिरा राईस आहे, दही आहे, एक सुकी बटाट्याची भाजी आहे आणि हा शिरा आहे. चपात्या आहेत. चपात्या गरम आहेत ना? हां, चपात्या चांगल्या मऊ पण आहेत आणि गरम पण आहेत. 2-3 चपात्या आहेत. ही एक पनीरची भाजी आहे, रस्सा भाजी, आणि ही डाळ आहे. असं म्हणजे जेवण. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे, कॅन्टीन आहे ना त्यांचं, म्हणजे तिथं असं जेवण येतं बाहेरून ऑर्डरचं. आणि हे ना लोणचं आहे. पण जेवण एकंदरीत आता टेस्ट केल्यावर कळेल आपल्याला. चल, जेवणाची टेस्ट आहे ना ती चांगली आहे आणि फ्रेश आहे जेवण. मेन म्हणजे चपाती वगैरे गरम मऊ आहे. पनीरची भाजी पण खूप चांगली आहे, म्हणजे मीडियम स्पायसी आहे, जास्त तिखट पण नाही आहे. टेस्टला खूप चांगलं जेवण आहे. त्याचे आम्हाला ना व्हेजची डिश आम्हाला जी आली 270 रुपये पेड करून आपण ती डिश घेऊ शकतो. तर नमस्कार मंडळी, दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात करतोय. काल रात्री आम्ही ट्रेनने प्रवास करून रत्नागिरीतून मुंबईला साधारण 12 ते 1 वाजता हॉटेलला पोहोचलो. नाही, आपण 1 वाजला होतो. हो, 12 ते 1 वाजलाच होता. हॉटेलला पोहोचलो 1 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे रात्री आम्ही कोणताच व्हिडिओ बनवला नाही आणि आलो तसेच झोपी गेलो. तर सकाळी आता आटपून वगैरे काकांच्या घरी वगैरे जाऊन आलो. आता आंघोळ वगैरे आटपून आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. आता डायरेक्ट गाडीतूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे. आता ऑन द वे आहोत एअरपोर्टसाठी. आता निघालो आहोत दुबईला. तर आता आम्ही पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो.
तर आता आम्ही गाडीतून एअरपोर्टच्या रस्त्याने निघालेलो आहोत. आज सोमवार आहे, ऊन होतं मगाशी, आता परत सावली आली आहे. थोडं पुढं गेल्यावर परत ऊन येईल. कारण 2 दिवस अगोदर आहे ना पाऊस होता म्हणतात का, मुंबईला पाऊस होता. अच्छा, आता नशीब नाही येतो, परत ट्रॅफिक वगैरे लागतं. म्हणून जरा लवकरात निघालोय. 3 फ्लाईट आहे आपली, पण आम्ही साधारण निघायला 11 वाजताच, कारण की 3 तास आधी जावंच लागतं ना. 2 तास आधी जायलाच लागेल ना तिथे एअरपोर्ट. आणि परत आता सोमवार आहे, वर्किंग डे म्हटल्यावर ट्रॅफिक पण रस्त्याला असणार. त्याच्यामुळे लवकर निघालेलंच चांगलं. बऱ्यापैकी क्राऊड आहे रोडवरती, नाही गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे तसं. ऑफिस टायमिंगच आहे ना त्याच्यामुळे. मुंबईच्या एअरपोर्टला होतो आम्ही. आता इकडनं आतमध्ये एंटर व्हायचं आहे. डिपार्चरला आलो. अगस्त्य आहे समोर. अगस्त्यनी अनुश्रीने ट्रॉली आणली. या आमच्या बॅग्स आहेत. आता बॅग ठेवणार ट्रॉलीवरती आत निघणार. तर आता एअरपोर्टवरती पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2ला. इकडनं आपली फ्लाईट आहे ना, वेळेवरती पोहोचलो. जास्त उशीर झाला नाही आपल्याला. ट्रॅफिक लागलं होतं पण तासाभरात पोहोचलो आपण. आणि आपली फ्लाईट पण ऑन टायमिंग आहे. आणि त्याचा टायमिंग पण जो दिलेला आहे ना अरायव्हलचा दुबईला, तो पण अर्धा तास लवकर झालेला आहे. चेक केलं ते 5 वाजताच पोहोचणार आहे लवकर. तर आता आतमध्ये जाऊया, चेक इन करून घेऊया, बॅग वगैरे जमा करूया आणि पुढं होऊया इकडनं. आता तर टाटा बाय बाय इंडिया. आता दुबईला चला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बघू शकता. हा आपला इंडियन फ्लॅग आहे. इथे एअरपोर्ट आहे. तर आता बोर्डिंग पास दाखवला, तिकीट दाखवली. बाहेर जे पोलीस असतात ते चेक करतात ना, आणि त्यांनी आता घेतला. आता आपण हे एमिरेट्सचं कुठं आहे ते बघायला पाहिजे काउंटर. तिकडे जाऊन आपण बॅग जमा करूया. बॅग जमा करून झालं की पुढे आपण, माझ्यामध्ये तिचा एंडला असेल त्या बाजूला, चेक करायला लागेल, बघायला पाहिजे. हे बघा इकडे या. दुबई एमिरेट्स. आता एमिरेट्सचं जे आपलं फ्लाईटचं तिकीट भेटेल ना, इथं हे समोर बघ ना, हे 12 नंबर आहे. सॉरी, नंबर अल्फाबेट्स आहेत. त्याच्यामध्ये आपला एन वरती आहे. म्हणजे आता हा एच आहे ना, स्ट्रेट जायचं, पुढे एन आहे. लास्ट नंबरला म्हणजे आपलं आहे तिकडे. चल मग आम्ही आता ना काउंटरला आलो आहे. एमिरेट्सचं काउंटर आहे इथे सगळे. इथे आता आम्ही लगेज ड्रॉप्स करणार आणि आपल्याला बोर्डिंग पास मिळतील. हे बोर्डिंग पास घेऊन लगेज देऊन आम्ही मग इमिग्रेशनला जाऊ पुढे. तर इथे रांग आहे थोडी. थोडासा प्रॉब्लेम झाला आमच्या. 7 kgच्या बॅगा थोडं जास्त वजन झालं, 10 kg आणि एकाचं 9 kg. तर मग आम्हाला ते सामान ना आमच्या लगेजच्या बॅगमध्ये शिफ्ट करायला लागतं आहे. तर आता ते शिफ्ट करून आम्ही परत बॅग जमा करायला जाणार. आता कसं झालं आहे, अनुश्रीने येताना भांडी वगैरे आणलेलं आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वजन वाढलं. टोप वगैरे घेऊन आली होती, त्याच्यामुळे वजन वाढलं. आता तर आम्ही सामानात कमी केलं आहे हातातल्या लगेजमधून आणि आता आम्ही नेणार आहोत चेक करायला. बॅगेज देऊन झाल्या फायनली आपल्या, पण वेट जास्त झालं होतं हातातल्या बॅगेचं. 7 kg मध्ये 10 kg झालं होतं. केबिन बॅग्स होत्या ना, त्याच्यात वजन जरा जास्तीच होतं. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे थांबून जे आमचं लगेज होतं, त्या लगेजच्या बॅगा होत्या मोठ्या, त्याच्यात थोडं थोडं व्यवस्थित झालं. कुकरनी घेतले होतं ना, कुकरनी पातेली, त्याचं वजन वाढलं. वजन थोडंसं होतं ते. आता कसं फॅमिलीवाले ना, आणल्याचं सामान असतं. कारण आपल्यासारख्या पातेल्या तिथे जाडबुड्याच्या चांगल्या मिळत नाहीत, त्याच्यामुळे मी इकडून घेऊन जाते ते. चल मग आता पुढे होऊया. आता ना इथे वेगवेगळ्या विमान कंपन्यांचे काउंटर्स आहेत आणि इकडे वेटिंग एरिया आहे आणि इथे वॉशरूम्स वगैरे आहेत. आणि इकडे फॉरेन एक्सचेंज आहे. जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर तुम्हाला करन्सी एक्सचेंज. आणि इथून आता पुढे आपण इमिग्रेशनसाठी जाऊ. आता इमिग्रेशन क्लिअर झालं आमचं आणि आता आम्ही आलो आहोत ड्युटी फ्रीमध्ये मुंबईच्या. तिकडनं पुढं होणार. हे मुंबईचं ड्युटी फ्री. सेम चॉकलेटच आहे तिथं जी दुबईला भेटतात ती. काय फरक असा नाही आहे, फक्त किमतींमध्ये फरक आहे. हो. तर पाठीमागे ना बॅगचं जे प्रेझेंटेशन होतं तिथं तो एक माणूस उभा, त्याने आम्हाला एक कार्ड दिलं आणि त्यांनी सांगितलं इथं हे जे मॉन्ट ब्लॅकचं आहे तिथं फ्री चॉकलेट भेटणार आहे. तर ते कुपन त्यांनी दिलं आहे, पण ते म्हणतात फ्री चॉकलेट आहे. तर बघूया
कोणतं फ्री चॉकलेट आहे ते. काय फ्री चॉकलेट आहे का? पुढे आहे का? हां फ्री चॉकलेट आहे. बॅग घ्यायला लागणार पण अगस्त्य, तुझ्याकडे आहेत ना पैसे? तुझ्याकडे पैसे आहेत ना? बॅग घ्यायला लागणार. कुठे? इथं असणार ना. फ्री चॉकलेट इकडे आहे का? हे बाई इकडे देतो. त्यांनी सांगितलं की बोर्डिंग पास आणि पासपोर्ट दिल्यानंतर ते रजिस्टर असं डिटेल जाणार का जाणार. पास आणि पासपोर्ट आहे ना, त्यांना रजिस्टर करावं लागत असेल ना. काय म्हणजे हे बॅग्स आहेत. हे चॉकलेट स्टोअरच्या प्रमोशनसाठी, स्टोअर प्रमोशनसाठी त्यांनी चॉकलेट ठेवलं. बॅगचं शोरूम आहे हे. घेतलं चॉकलेट? इकडे बघ, चॉकलेट मिळालं ना मगाशी तिथे घेत होता. आहे ड्युटी फ्रीचा. इथे शॉप्स संपलेत आणि आता इथे फूड कोर्ट आहे. ते बिकाजीचं आहे. इथे ईशा लाईफ, पुढे कॅफे आहे. हां गणपती बाप्पांच्या मूर्ती आणि आहेत इथे. पण तिथे जे फ्रीजवरचे स्टिकर लावायचे आहेत ना आपले, हे काय ते 200ला. कुठला घेऊया? महाराष्ट्र की इंडिया? महाराष्ट्र. इंडिया. महाराष्ट्र गणपती बाप्पाचं. हां मग ते पण हे कसे दादा महाराष्ट्रवाले? याच्यामध्ये सगळं आहे आपल्या फेस्टिवलमध्ये. मग माझ्यामध्ये हे इंडियाचं आहे. इंडियामध्ये पण तसंच आहे. त्यांनी कल्चर दिले आहेत सगळे. हां 2035 हा बॉक्स आहे का? ह्याच्यामध्ये 18 पीस 9 इकाईचं शॉप आहे. इकाई महाराष्ट्र इकाईचं शॉप आहे. स्वीट्सचं शॉप आहे. त्यामध्ये असे स्टार्टिंग प्राइस इज 2000 राइट? No, small one is there. 12. How much is that? It's a 12 piece. It's for 1,500. This is the starting one. Yeah. 1500. 1500. 1500चं 15 pieces ना? 12 pieces. 12 pieces. Different flavor. Yeah, you can customize after this. And these packets are It's a savories. savories. Like Okay. pav bhaji, शेव, मुंबई मिसळ, Okay. वडा पाव फ्लेवर चकली. कुकीज आहेत आणि हे नमकीन्स आहेत थोडक्यात. हां ठेवलेत ना. हां टेस्ट मिसळ घेऊया का ते? आता इथं ना ही जी मिठाई आम्ही घेतली आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे मिठाईची जी चव असते ना तशा मिठाई आहेत या. हे कंदीचे पेढे दिसले ना तरी त्याच्या आतमध्ये आहे ना गणाश आहे. मिक्स गणाश आहे. म्हणजे दिसताना पेढा दिसतो पण तो जर तुम्ही खाल्लात ना तर आतमध्ये तुम्हाला फिलिंग वेगळं मिळणार त्याचं. खूप जबरदस्त चव आहे. मला खूप आवडली. खूप भयंकर आवडली. It's like a fusion sweet basically. Fusion like these are Kaju Katli, but flavors of Alfonso mango and chocolate. Okay. And these coconut nala chori, but strawberry pulp inside, like Mahabaleshwar strawberry. Again, these mango papad and the chocolate. आता याचे जे टेस्ट आहेत ना हे बघा अमरावती आवला, नागपुरी संत्रा, कंदीचे दुधाचे पेढे पण लाडू आहेत, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी बदाम. आणि ही जी आहे ना मिठाई ती 35 दिवस राहू शकते फ्रीजमध्ये ठेवली नाही तरी सुद्धा. हां तर नक्कीच येतात तुम्ही जर जाणार मुंबई एअरपोर्टवरून तर इथं इकाई शॉप आहे. तिथं नक्कीच व्हिजिट करा. खूप छान मिठाई आहे. तुम्ही देऊ शकता दुसऱ्यांना आणि त्या लोकांना पण ते आवडेल. आपल्याला बॉक्सेस करून देतात ना त्याच्यावरती चित्र बघा गणपती बाप्पांची आहे. आणि हे जे वरची बॉक्स आहेत ना त्याच्यावर बघा डब्याचं आहे चित्र. म्हणजे मुंबईचं जे लाईफ आहे ना आपलं ते त्यांनी प्रेझेंट केले. ती बॉक्स आम्ही घेतलाय आता. ह्याच्यामध्ये 7 पीस. हां पण ह्याच्यावरती जे चित्र आहे ना जे प्रिंट केलेलं आहे ना ते दुबईचं आहे. हे बघा हे बुर्ज अल अरब. तर आता आपलं झालंय सगळं. चालू आता आपण मी आता खाण्याच्या इथे आलोय फूड कोर्टच्या इथे. तर फूड कोर्टच्या इथे मी मला पिझ्झा सांगितलाय. अगस्त्याचा अजून काय डिसाईड नाही आहे. तू काय पुढे बघतेस ना? मी आता जरा आहे सबवे आहे. सबवे मध्ये पण चांगलं मिळेल. मी म्हणूनच सबवे इकडे अगस्त्य इकडे ये. तिकडेच जाऊया. इकडे जरा कसं काय आहे ते तिकडे. आता इथं बाहेर बघतील ना हे बघ फ्लाईट टेक ऑफ आणि आता आपण घेऊया आणि इथंच बसूया खायला आणि आपल्या पुढं गेटवरती पण जायचं आहे. हो आता आमच्या ऑर्डर आलेले आहेत आणि पिझ्झा मागवलाय. आणि हा काय आहे? तो चिकन रॅप आहे की रॅप आहे. आणि हा माझा व्हेज रॅप आहे. ब्रेड आहे ना तुमचा तो? हां हा ब्रेड आहे आणि माझा ना रॅप आहे. तो खा. पिझ्झा मागितला होता ना पिझ्झा घे. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. अशी त्यांनी अरेंजमेंटच अशी केली की खाताना तुम्हाला बाहेरचा व्ह्यू हा बघायला मिळेल. इथे लँडिंग आहे बघा. आत्ताच एका
फ्लाईटचं लँडिंग होत आहे. तर आताच आमचं खाणं खाऊन झालं आणि खाण्यामध्ये मी पिझ्झा घेतला होता, अगस्तीने पण पिझ्झा घेतलेला, अनुश्रीने सबवेतून रॅप घेतलेलं ना व्हेजचा. तर आता आम्ही खाणं फिनिश करून येऊन बसलेलो आहोत. वाट बघतोय कधी एकदा सुरुवात होईल आतमध्ये विमानाचं, बोर्डिंगला सुरुवात होईल. तर ते झाल्यानंतर आम्ही आतमध्ये निघू. तर चला आता फायनली आता नाही, मला ना ते येतानाचा दिवस आठवतो. येताना उत्साहात येत असतो की विमान आपण एअरपोर्टला आलो, आता इथून मुंबई दिसणार, मुंबईवरून आता रत्नागिरीसाठी प्रवास हे दिसाय. आता हा शेवटचा टप्पा. आता विमानात बसलो की डायरेक्ट आम्ही दुबईला. मग उद्यापासून आमचं रेग्युलर लाईफ सुरुवात. सकाळी कामावर जाणं, अनुश्रीचं दोघांचा नाश्ता पाणी बनवायचं असतं, अगस्त शाळेमध्ये नॉर्मल रुटीन. म्हणजे आता मग त्याच्यातून एक फक्त सुट्टीचे जेवढे 2 दिवस असतात त्याच्यातून मग आम्ही बाहेर वगैरे फिरायला जातो तेवढंच. नाही तर मग एक रुटीन घरातल्या घरात म्हणजे सकाळी निघायचं, संध्याकाळी आलं, जेवण आलं की झोपलो. तर चला आता आपण फ्लाईटच्या एकदा सुरुवात झाली घ्यायला लोकांना आतमध्ये की आम्ही पण निघणार आतमध्ये. तर गेट ओपन झाले, आम्हाला आज सोडलं कारण आमच्यावर लहान मुलं असल्यामुळे असं फॅमिलीसाठी प्रेफरन्स देतात आणि पुढे पाठवतात. तर आता आम्ही आत निघालो आहे, गेट ओपन झालेत म्हणून. बिझनेस क्लाससाठी इकडनं केलेलं आहे आणि इकॉनॉमिक क्लास आहे तो पुढून आहे. जेटेवर फ्युल करतात. आणि आता आम्ही इथे एंटर होऊ, रांगेत उभे आहोत आता आणि फ्लाईट आहे. तर आता फ्लाईटमध्ये बसलो आपण. सीट वगैरे सेम म्हणजे मागच्या वेळेला जसं तसं त्याचप्रमाणे त्याच जागेवरती आहे असं वाटतं. आणि फ्लाईटला पण खूप गर्दी आहे, म्हणजे सर्व सीट अवेलेबल जातात. मुंबईला जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा फ्लाईट पूर्ण रिकामं होतं. आता दुबईला जाताना फ्लाईट फुल आहे. आणि येताना आपल्याला जसं त्यांनी ड्रॉइंग बुक आणि केस पेन दिले होते ना अगस्तीसाठी, त्यांनी परत आम्हाला निघताना परत दिले. सेम गिफ्ट परत दिले. 2 पाऊच झाले. रस्त्याचं जेवण आलंय. इथे ना पास्ता आहे, त्याच्यानंतर इथे केक आहे, ब्रेड आहे, एक केचप आहे, त्याच्यानंतर बिस्किट्स आहेत इथे 2, चीज आहे, बटर आहे आणि इथे ना राईस आणि चिकनचे मीट बॉल्स आहेत. असं आलं आहे सगळं. आणि इथे एक ज्यूस आहे दिलेला, मँगो ज्यूस आहे. तर काल आमची इंडियावरून दुबईला येण्यासाठी फ्लाईट होती संध्याकाळची 3:30 वाजता. तर ती थोडी लेटच झाली तिकडनं निघायला. फ्लाईट म्हणजे तासभर लेट झाला आम्हाला तिकडनं निघून. म्हणजे तिकडनं मुंबईवरच फ्लाईट टेक ऑफ घ्यायला 1 तास झाला त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही निघालो तिकडनं. तर इथं येईपर्यंत आम्हाला साधारण दुबईचे 5 वाजले होते. नाही, घरी येईपर्यंत आम्हाला लँडिंग 6 वाजता झालं आणि घरी येईपर्यंत आम्हाला जवळजवळ 8:30-9 वाजले, कारण आम्हाला रस्त्यात ट्रॅफिक सुद्धा खूप लागलेलं. रात्री येईपर्यंत उशीर झाला. आल्यानंतर सर्व घर आवरायचं होतं कारण एवढे दिवस घर बंदच होतं. त्याच्यामुळे सर्व साफसफाई पण करायची होती. फ्रीज वगैरे बंद होता, तो पण साफ करून घेतला अनुश्रीने. तसं टॉयलेट बाथरूम सर्वच म्हणजे घर पूर्णच 15-20 दिवस बंद होतं ना, त्याच्यामुळे ते पूर्ण स्वच्छ करावं लागलं. आणि मग त्याच्यातच आमचा पुरा वेळ गेला. त्याच्यामुळे रात्री खूप उशीर झाला, मग आम्हाला व्हिडिओच नाही कुठचा करता आला. आणि तसं सांगायचं झालं तर मग रात्री पण आम्ही बाहेरनं जेवण मागवलं होतं. म्हणजे डाळ आणि भात घरी केला, फक्त डाळ वगैरे आम्ही बाहेरनं मागवलेली. तर आता आम्ही आमच्या आणलेल्या बॅगा ओपन करायला सुरुवात केली. 2 बॅगामध्ये तर 3 बॅगामध्ये 2 बॅगामध्ये जवळपास आमचे कपडेच होते आणि 1 बॅग आहे ती सामानाची, ती आता आम्ही ओपन करायला घेतलेली आहे. तर आम्ही इंडियावरनं येताना इथं आमच्यासाठी काय काय सामान आणलं ते तुम्हाला दाखवतो. काल तुम्ही बोलत होतात ना आपल्या बॅग जड झाली म्हणून, तर ते 7 किलोच्या बॅगांमध्ये आहे ना हे मी पातेली ठेवली होती. आणि येताना ना ही मी पातेली घेऊन आली होती, कारण ना ही चांगली 2-in-1 आहे. इंडक्शन आणि गॅसवरती ठेवण्यासाठी पण आहे
आणि जाडबुडाची आहेत चांगली. इथे पण ती मिळतात, पण अशी एवढ्या जाडबुडाची नाही पटकन. भाजीसाठी वगैरे घेतली, डाळ भाजीसाठी वगैरे घेतली तसं काय. आणि ही एक कढई घेतली आहे, एक कढई माझ्याकडे, पण ही एक कढई घेतली आणि नवीन घेतली मी कढई, कारण भाजीसाठी किंवा तळण्यासाठी वगैरे काय लागेल ना म्हणून घेतली आहे. त्याच्यानंतर आहे ना हा खलबत्ता, वहिनींची मम्मी आहे ना त्यांनी दिला, कारण वहिनींकडे एक होता ना खलबत्ता, तर तो हे तर मला तो आवडला होता. तर त्यांनी ना तिकडून ते गुजरातच्या इथून त्यांनी त्यांची शेजारी राहतात ना त्यांना सांगून त्यांनी आणला. आणि आणि खूप जड आहे हा, मस्त एकदम मला आवडला होता, म्हणून काकीने हा माझ्यासाठी खास घेतला. छान आहे, दिसायला पण भारी आहे, दिसायला पण मस्त आहे. आणि ना हेच लाडू दिलेत काकीनी, वहिनींच्या मम्मीनेच. हे चुरमा लाडू आहेत हे, आणि हे एवढे मस्त लागतात ना साजूक तुपातले. त्याला मेहनत पण खूप लागते, पण हे अगस्त्याला आवडतात ना म्हणून. मागच्या वर्षी पण आपल्याला कमी पडलेले, मागच्या वर्षी दरवर्षी देतात आपल्याला, दरवर्षी. आणि ह्याच्या आज तर ह्या वेळेला त्यांनी 3 डबे भरून दिलेत आपल्याला, कारण अगस्त्याला आवडतात. आणि अनुपचे मित्र आहेत ना त्यांना पण तो एक आवडतो, त्याच्यामुळे त्यांनी ते दिलेत सगळ्यांना लाडू. आणि हे माझ्या काकांनी आमरसची बॉटल दिली आहे मला. त्याच्यात अपर्णा काकी आहेत ना त्यांनी ही आमरसची बॉटल दिली आहे, कारण अगस्त्याला आवडतात म्हणून. आमरसच्या बॉटल या बघा किती आल्या आहेत, त्या 3 आहेत ना टोटल. 3 आहेत टोटल. आणि हे काळे वाटाणे हे मला इथे कुठेच मिळाले नाहीत. अलदिलमध्ये मिळतात, पण ते आपल्यापासून काही जवळ नाहीये पटकन, त्याच्यामुळे हे मी माझ्यासाठी घेऊन आली आहे खास काळे वाटाणे, कारण मला ही काळ्या वाटाण्याची उसळ खूप आवडते. त्याच्यानंतर हा चुंदा आवडतो, त्याच्यामुळे ही बॉटल आणली. हा चुंदा आणलाय. ही बॅग आधी अलाउड करतील की नाही हे प्रश्नच होता, पण ती लगेज मध्ये होतल्यामुळे ती त्यांनी केली अलाउड. त्याच्यानंतर हे माझ्या आईने माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी बेसनचे लाडू दिले, खास आईकडून भेट आहे माझ्या ही. त्याच्यानंतर माझ्या काकीने आहेत ना हे साबुदाण्याचे पापड म्हणजे फेणे आहेत, हे दुसरे एक पापड आहेत. आणि हे कुरडया आहेत या तांदळाच्या, हे काकीने माझ्या सर्व तळायला लागेल ना. हा, हे तळ्याचे पदार्थ आहेत, म्हणजे आपण वरण भाता बरोबर वगैरे लागलं ना आमटी वगैरे तर हे आपण तोंडाला लावायला म्हणून घेऊ शकतो. आणि हे पेज बटर आहेत, पेज बटर हे इकडे मिळत नाहीत कुठे, आणि मग हे जरा ना चहा बरोबर खायला चांगले लागतात, म्हणून मी येताना हे खास घेऊन आले, मोठं मला पॅकेट घेऊन आले हे. आणि ही आहे ना माझी नणंद आहे राणी, तिने गेल्या वेळी ना या बाकरवड्या तिने दिल्या होत्या आणि आम्हाला एवढ्या आवडल्या होत्या, तर यावेळेस तिला आम्ही विचारलं कुठून आणल्या, तर तिने सर्व घेऊनच दिलं. तिनेच आम्हाला हे घेऊन आणल्या, आम्हाला हे भेट दिली तिने. आणि खूप भारी आहेत या बाकरवड्या, मस्त आहेत बाकरवड्या या. आणि ही आहे ना माझ्या काकीने ना घरगुती लसूण चटणी करून दिली आहे, कारण आम्हाला चपाती बरोबर आवडते. चपाती भाकरी गरम गरम जर भाकरी मस्त मजा येते खायला, मस्त लागते हे. आणि दुसरं म्हणजे हा कोकम आगळ, तो आपल्याला जेवणात सरस लागतोच. काय माशाचं जेवण वगैरे असेल ना तर कोकम आगळ, सोलकढी आपण केली तर त्याच्यात पण हा लागतो, त्याच्यामुळे मी येताना हा कॅन घेऊन आली आहे. आणि हे आम्ही ना आमचे जे इकडचे जे मित्र परिवार आहेत म्हणजे फ्रेंड सर्कल आहेत ना त्यांना द्यायला हे हापूसची अशी पॅकेट्स आणली आहेत, कारण कसं बॉटल्स असतील ना तर त्याचं वजन भरतं, पण हे असे पॅकेट्स मध्ये द्यायला बरे वाटतात आणि वजन कसं आणि दिल्यासारखं पण असतं ना व्यवस्थित. आपल्या कोकणामध्ये म्हणजे कसं आंब्याचं म्हटलं हापूस आंबा फेमस, आणि त्यांना आवडतो हे हापूस आहे ना. इकडचा आमरस, आपल्या इकडचा आमरस त्यांना खूप आवडतो, ते बोलतात की आम्हाला येताना घेऊन या, विचारतात. कोकणामध्ये रत्नागिरी म्हणजे आंबा. आणि हे मकरूम्स आहेत, हे मला आवडतात, भयंकर आवडतं, त्याच्यामुळे मी एक पॅकेट घेऊन आली. आणि हे आपलं मोदक पीठ, हे कारण आपल्याला मोदक वगैरे करायला लागतं ना, तर त्याच्यामुळे मी मोदक पीठ घेऊन आली बरोबर. आणि हे सुद्धा ना हापूस आंबा पेढा आहे हा, हे मला ऑफिस मध्ये द्यायचं ना, ऑफिस मध्ये गेल्यावर आपण मिठाई देतो ना, आलो काय घेऊन म्हणून. मिठाई इकडे पण मिळते चांगली, मग आपल्या इकडचं काय स्पेशल म्हणून ते त्याच्यामुळे आंबा पेढा हे घेऊन आलोय. आणि हा मसाला, तिखट मसाला म्हणजे लाल मिरची पावडर, मी ही येताना घेऊन आली आहे, कारण ना इकडे मी बरेच वापरले, पण ते इकडचे ना एकदा मिळाले तर दुसऱ्यांदा मिळतील असं काहीच गॅरंटी नसते, वेगवेगळ्या कंपनीचे असतात, आणि मग त्याला तीच चव येत नाही जेवणात, कधी तिखट मग कधी काही वेगळाच होतो, त्याच्यामुळे मी हा येताना घेऊन आले. हे मी दरवेळेस मसाला घेऊन येते तिकडून. आणि ही नानकटाई,
जी चंद्रकोर असते ना तशी. हे तुम्हाला थोडी तुटली ती आता वजन पडलं ना. हा ते बॅगेत आता कसं सगळं हे होतं घेतली त्यावेळेला एकदम व्यवस्थित होती, पण आता ही अशी झाली आहे. पण ही तुम्हाला पण आठवत असेल, आणि जर आठवत तुम्ही पण जर खाली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा कोणाकोणाला आवडते ती. आणि आईने ना माझ्या पुरणपोळ्या दिल्यात मला, आणि माझ्या भावासाठी पुरणपोळ्या दिल्यात. आणि हे काकाने आमच्या कचोरी, बाकरवाडी आणि फरसाण दिलंय मला. आणि त्याच्याबरोबर आहे ना हे पीठ आहे, काकीने दिलंय. नाचणीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ. अच्छा. हा, ते नाचणीचं पीठ कसं अगस्त्याला भाकरी वगैरे आपल्याला सगळ्यांना भाकरीसाठी हे चांगलं पीठ आहे. आणि हे ना आईकडून आहे ना मी कडवे आणले, म्हणजे आपण जे वाल बोलतो ना, बिरड, कारण हे इकडे कुठेच मिळत नाही भेटू. त्याच्यामुळे आईने ना तिच्यासाठी घेतले होते. त्याच्यासोबत साधारण होते हा ह्याच्यात बरेच दिवस जातील तरी ना, 5-6 महिने चांगले जातील. कारण ना हे जर वालाची भाजी आहे ना ही मस्त होती. हातात घेऊन दिसले नाहीत ते. हे आता आईने घेतले होते तिच्यासाठी, मग माझ्यासाठी पण हे घेऊन दाखवले. आता हे भिजत ठेवले ना त्याला, आणि मोड वगैरे आणले ना, आणि वालाची उसळ ही मस्त होते. म्हणजे संकष्टीला आपण उपवासाचं जेवण वगैरे असतं ना, वरण भात, वालाची उसळ, लोणचं, पापड, हे छान लागतं त्याच्याबरोबर. तर असं सामान आम्ही गावावर येताना दरवर्षीच आणतो. तर ह्या वेळेला पण आम्ही असं घेऊन आलो सामान. कपडे पण थोडेफार आणले, कारण अगस्त्याच्या मापाचे ना कधी कधी इकडे कपडे पटकन मिळत नाही. मग त्याला लागणारे जे कपडे असतात ना थोडेफार ते येताना मी घेऊन येते. आणि मग बरंच सामान असं वाटतं की घेऊन जावं, पण वजनाच्या अभावी मग काही घेऊन येता येत नाही पटकन. पण जेवढं लागेल ना सामान तेवढं तरी आम्ही घेऊन येतो. जे इथे शक्यतो मिळत नाही पटकन ते येताना आम्ही सामान घेऊन येतो. बाकी सगळं इथे तसं मिळतं. बरोबर. तर आता आम्ही निघतोय लुलू मध्ये. आम्हाला आता इथं लागणारं सामान घ्यायचंय, कारण कालच आम्ही आलोय. तर आज सकाळी जे आपल्याला काय सामान लागेल म्हणजे साधारण लागतं आता फळं वगैरे आणायचं. तर आता आपण लुलूत निघूया. आपल्याला लागणारं बाकीचं सामान आहे ना ते आता आपल्याला घ्यायला जायचं. घरामध्ये तांदूळ आणि पीठ पण म्हणालीस ना सगळे. आता उद्या तुमचं ऑफिस पण चालू होईल, त्याची शाळा पण चालू होईल. आपल्या घरी लागतच ना. हो, घरी लागतात. आणि फळं आणायला जायचं आता. फळं पण घेऊन येऊया. कारण सकाळी जे लागलं ना मला थोडं सामान ते आपल्या बिल्डिंग खाली आहे त्या सुपर मार्केट मधून मी मागवलं होतं. पण इतर जे सामान आहे ते तिथेच जाऊन घ्यावं लागेल. तर मग आपण आता लुलू मध्ये जाऊया आणि बाकीचं सामान मग घेऊन येऊया. दुपारी जेवलो आणि जरा मी झोपलो होतो. तर झोपून उठलो तर आता निघायला आमच्या जवळचं सुपर मार्केट आहे तिकडे सामान घ्यायला. तर आता तांदूळ, पीठ आणि काय कांदे वगैरे घ्यायचे. हे आमच्या घराजवळच लागूनच आहेत. तर समोरच जाऊन घेतोय सामान, तर तुम्हाला दाखवतो. आता जरा वेगळंच असंच वाटतं इकडं आल्यानंतर. आता 23 ते 24 दिवस इंडियाला होतो, घरी गावाला. तर एकदम फ्री होतो सगळ्या गोष्टीमध्ये, कुठल्याच गोष्टी चिंता नव्हती. आता सगळं आपल्यावर जबाबदारी असते म्हटल्यावरती सगळं आपण वेळेवरती घ्यायला पाहिजे, नाहीतर आपलं सगळं आपल्यावरती जबाबदारी असते. पटापट सगळं तर कसं कोणी ना कोणी असतं आपल्या बरोबर, नातेवाईक आपले. त्याच्यामुळे आपण बिंदास असतो. एक काम करायला बाकीचे कोणतरी असतात की 4 कामं आली तरी 4 कामं करायला 4 जण असतात. पण आता इथे आल्यानंतर मग सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या असतात. आता उद्या अगस्त शाळेला पण निघेल, मला पण उद्या ऑफिसला जायचं आहे. त्याच्यामुळे उद्या सर्व जेवणाचं तुझ्यावरती असणार, सगळं करणं. म्हणून सामान घ्यायला तर निघालो. समोर आपल्या लुल्लू मॉल आहे, सुपर मार्केट आहे, त्याच्यामुळे सर्व मिळून जातं. आणि घराजवळच आहे त्याच्यामुळे जास्त लांब कुठे जायला लागत नाही. आणि सकाळी जे मला सामान वगैरे लागलं, आमच्या बिल्डिंग खालीच आहे एक सुपर मार्केट छोटं, त्याला त्यांच्याकडून मी फोन करून मागवलं होतं. पण आता बाकीचं जे सामान लागेल ना ते आता घ्यायला आम्ही इकडे आलोय. त्याला सर्व माहिती आहे, बरोबर तो ट्रॉली वगैरे घेईल, त्याला बरोबर माहिती आहे कुठं जाऊन काय घ्यायचं. आणि आता परत आल्यासारखं तर वाटतं. बरेच दिवसानंतर ते रुटीन चालू. ते सुट्टी आहे ना, ही सुट्टी काही दिवसांचीच बरी वाटते. नंतर मग ती सुट्टी एकदा लांबणीवर गेली ना की मग ते होतं, कंटाळा येतो मग नंतर. फुल पडलं समोर चक्कीचं आटा आहे तो घेऊया. हां, आटा पाहिजे ना 12.90 ऑफरमध्ये आहे. हा किती आहे हा? 5 किलोचा. हा सेक्शन आहे ना तो ऑफर सेक्शन आहे. इथे ना सगळ्या असतात ज्या ऑफरमध्ये वस्तू असतात ना ते इथे ठेवलेले असतात सर्व. आणि ह्यांचे जे सेक्शन आहेत ना ते वेगवेगळे आहेत, पण जे ऑफरमध्ये लावलेले असतात ना ते इथे. तर आम्ही आहे ना हा
लुलूचा बासमती राईस आहे XL वाला, तो वापरतो. बिर्याणीसाठी पण चांगला आहे आणि मोकळा होतो चांगला. मी आल्यापासून हाच तांदूळ वापरतीये, छान आहे तांदूळ. ते पूर्ण हे बेबी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, पीडियाश्युअर, नानचे वगैरे सर्व हे इकडे आहेत सर्व प्रोडक्ट्स. आणि इकडे सगळे आहेत ते बेबी डायपर्स आहेत, म्हणजे हा बेबी सेक्शन आहे पूर्ण. इथे पावडर्स वगैरे सर्व आहे. आणि ना हे सर्व जॅम वगैरे आहेत, बेबी जॅम्स वापरायला. इथे दुधाच्या बॉटल्स वगैरे आहेत. हा सेक्शन सगळा बेबी सेक्शन्स आहे, म्हणजे ऑइल, साबण, त्याच्यानंतर क्रीम, पावडर्स, दुधाच्या बॉटल्स, हे वाईप्स आहे. फिशचा सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतील. सुके मासे आहेत सर्व. हे बघा, बोंबील आहेत इथे, कोलिम आहे, सुका जवळा जो आपण म्हणतो, काड, सगळं आहे हे इथे. तर आता इथं ऑरेंज घेतलीस ना, फळांचं फ्रूट सेक्शन. ऑरेंज आणि काय घेतले, पोपनस घेतलेस ना. पोपनस आपल्याकडे मोठी साईज असते ना, छोटी साईज. हो. ही आमची ट्रॉलीमध्ये आहे आता आमचं तांदूळ, पीठ, साखर, फळं. बाहेर आम्ही फळंच जास्त करून खातो. हां, पेरू नको मला, चल पेरू नको. हा पूर्ण फ्रूट सेक्शन आहे, इथं भाज्या वगैरे पण भेटतात. तर सामान घेतलं थोडंफार, जेवढं लागणार तेवढं. आता आल्याबरोबर आम्ही सामान घेऊन निघालोय. बरोबर ट्रॉलीज घेतले, कारण आमची जी कॅरी करायची ट्रॉली आहे ती वॉश नव्हती केलेली, म्हणून ही ट्रॉली घेऊन आलो. तर आता ह्या ट्रॉली आम्ही घेऊन घरी जाणार आणि तिथं खाली सोडल्यानंतर त्यांची लोक येतात ती कॅरी करायला, ती घेऊन जाणार. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इंडियावरनं येताना आम्हाला लागणारं सामान जे घेऊन आलो ते तुम्हाला दाखवलं. तसंच आम्हाला इथं आल्यानंतर सुरुवातीला घरामध्ये लागणारं सामान जे होतं ते घेण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. आणि मग तिथे लागणारं सामान जे आम्हाला ते तांदूळ, पीठ वगैरे होतं ते सगळं घेऊन आलो आम्ही. आणि मग बाकीचं सामान आम्ही इंडियावरून जे काही आणलं, आम्हाला जे काही लागतं त्याचा पण छोटासा एक व्हिडिओ केला की तुम्हाला दाखवायला की आम्ही नेमकं काय आणलं म्हणून. बरोबर. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओचा आपण इथेच एंड करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.